हॅलो स्टुडंट्स, आधीच्या सेशनमध्ये आपण CETसाठी आणि थेअरी एक्झामसाठी सुद्धा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आणि केमिकल थर्मोडायनॅमिक्स ह्या टॉपिकचे MCQ सॉल्व्ह केलेले आहेत. आज आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे. तो तुम्हाला CETला आणि थेअरी एक्झामला उपयोगी पडेल. टॉपिक आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. पण याच्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, सब युनिट पहिला फक्त अल्कोहोल्सवरचे आपण आज MCQ बघणार आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण फिनॉल्स आणि मग इथरचे आणि त्याच्यानंतर कंबाईंड पूर्ण टॉपिकवरचे आपण MCQ बघणार आहे. म्हणजे स्टेप वाईज जाऊया, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. म्हणजे आज आपण बघतोय MCQ अल्कोहोल्स या सब युनिटवरचे. बरोबर, आता आपण सॉल्व करूया MCQ. त्याच्या आधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अल्कोहोल्स ह्या पॉईंटवरचे, सब युनिटवरचे प्लीज आधी व्हिडिओ बघा, तिथे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि काही ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या बघा. म्हणजे तुम्हाला MCQ सोडवताना खूप सोपं जाईल आणि चांगला अभ्यास होईल. आपण आता MCQ सॉल्व करतोय बघा. फर्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अन अल्कोहोल. बरोबर, पहिलं ऑप्शन आहे फिनॉल, दुसरं आहे बीटा नॅफ्थॉल, तिसरं आहे कॅटेशॉल आणि चौथं आहे इथेनॉल. ओके, दीज आर फिनॉलिक कंपाऊंड्स. हा एकच अल्कोहोल आहे. जस्ट तुम्ही बघून पण सांगू शकताय. दिस इज द आन्सर. सुरुवातीला क्वेश्चन सोपे आहेत आणि नंतर आपण डिफिकल्टी लेवल वाढवत जातोय. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स आर अरोमॅटिक अल्कोहोल्स. अरोमॅटिक अल्कोहोलचं मिनिंग काय? OH ग्रुप इज प्रेझेंट इन द साईड चेन ऑफ द अरोमॅटिक रिंग. बरोबर, आता हा बघा, हा रिसॉर्सिनॉल आहे पहिलं ऑप्शन. नेक्स्ट आहे फिनिल मिथेनॉल, नेक्स्ट आहे मेटॅक्रेसॉल आणि मग आहे 2 फिनिल इथेनॉल. आता बघा, कंपाऊंड नंबर 2 आणि हा 4 मध्ये OH ग्रुप इज प्रेझेंट इन द साईड चेन आहे. म्हणजे हे दोन अरोमॅटिक अल्कोहोल आहेत. म्हणजे असं ऑप्शन असणारं 2 आणि 4 इथे आहे. देअरफॉर ऑप्शन इज C. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, 2 फिनिल प्रोपेन 2 ऑल इज अन. आता 2 फिनिल प्रोपेन 2 ऑल हे काय आहे? बेन्झिलिक अल्कोहोल आहे. बरोबर आहे. आणि पण त्यांनी काय ऑप्शन दिले बघा, काय काय सांगितले? फिनॉल आहे का? नाही. नेक्स्ट, डायहायड्रिक अल्कोहोल आहे का? नाही. 2 OH आहेत का? नाही. इथर आहे का? नाही. इट इज अ अरोमॅटिक अल्कोहोल. येस, इट इज अ अरोमॅटिक अल्कोहोल. OH ग्रुप इज अटॅच इन द साईड चेन ऑफ अरोमॅटिक रिंग. अल्कोहोल आहे पण अरोमॅटिक साईड चेनला जॉईन झालेलं आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, आता विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अरोमॅटिक अल्कोहोल. नॉट. बरोबर, हा अरोमॅटिक अल्कोहोल आहे. येस. हा अरोमॅटिक अल्कोहोल आहे. येस. नाही, हे नाही आहे. हे फिनॉलिक. हे काय आहे? फिनॉलिक कंपाऊंड आहे. फिनॉल आहे. हे परत अरोमॅटिक अल्कोहोल आहे. म्हणजे हे नॉट अरोमॅटिक अल्कोहोल. बरोबर. नेक्स्ट, प्रोपिलिन ग्लिसरॉल हॅज. आता प्रोपिलिन ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर बघा, हे आहे प्रोपिलिन ग्लिसरॉल. म्हटलं की 3 OH. ऑप्शन्स वाचायला लागतील आपल्याला. त्याच्यात कसे OH ग्रुप आहेत ते हवे आहेत त्यांना. बरोबर. म्हणजे हा बघा, हा प्रायमरी कार्बन आहे, एकाला जोडलाय. हा प्रायमरी कार्बन आहे, हा सेकंडरी कार्बन आहे. म्हणजे 2 OH ग्रुप हे प्रायमरी आहेत आणि 1 OH सेकंडरी आहे. असं ऑप्शन शोधायला लागेल. 2 प्रायमरी अँड 1 सेकंडरी OH ग्रुप. बरोबर. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर जरा 6 इथं 6 नंबर स्किप झालाय, सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, इथिलीन ग्लायकॉल इज. हे आहे इथिलीन ग्लायकॉल. यांना काय? मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे का? नाही. डायहायड्रिक अल्कोहोल? येस. 2 OH ग्रुप आहेत. म्हणजे हा डायहायड्रिक अल्कोहोल आहे. ऑप्शन C. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी अलिलिक अल्कोहोल. आधी ऑप्शन बघायचे, त्याने नावं दिलेत, त्याची सगळ्यांची स्ट्रक्चर्स काढायला लागतील आपल्याला. स्ट्रक्चर्स काढलेले आहेत बघा मी इथं. बरोबर. तर आहे ब्यूट 2 in 1 ऑल. ब्यूट 2 in 1 ऑल. प्रोप 2 in ऑल आहे. ब्यूट 3 in ऑल. बरोबर. 3 in 2 ऑल. बरोबर. 2 मेथिल ब्यूट 3 in 2 ऑल. ते स्ट्रक्चर काढले. त्यांना काय हवे? सेकंडरी
आणि अलिलिक अल्कोहोल आहे. बरोबर. आता आधी आपण सेकंडरी शोधूया. हा CH2OH आहे, प्रायमरी आहे, CH2OH आहे, प्रायमरी आहे, CHOH इट इज अ सेकंडरी, आणि हा आहे COH इट इज अ टर्शरी आहे. बरोबर. आधीच्या सेशनमध्ये तुम्हाला मी टॅक्स सांगितले पटकन कसं ओळखायचं. म्हणजे हा आहे सेकंडरी आणि हा आहे अलिलिक. बघा, OH ग्रुप इज अटॅच टू दिस sp3 हायब्रिडाइज कार्बन. तो पुढे इकडे अनसॅच्युरेटेडला जोडला आहे, तो नको आहे. पण इथे काय आहे, हा अलिलिक आणि सेकंडरी, म्हणजे ऑप्शन सी. बरोबर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. IUPAC नेम ऑफ बेन्झाईल अल्कोहोल इज. बेन्झाईल अल्कोहोल हा आहे बेन्झाईल अल्कोहोल. बरोबर. ह्याच्यामध्ये काय बघा, ह्याचं नाव काय येणार आहे, फिनिल मिथेनॉल. असं कुठे आहे बघायचं, फिनिल मिथेनॉल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी अल्कोहोल. 2-मेथिल प्रोपेनॉल. आता इथं मी तुम्हाला आधी पण आयडिया सांगितले, हा नंबर तिथं सेम असतो, तिथं ते टर्शरी असते. पण हे कन्फर्म करून घ्यायचं, टॅली करून घ्यायचं, लगेच असं आन्सर लिहायचं नाही. त्यांची सगळ्यांची स्ट्रक्चर्स लिहिलेत बघा. हे ब्युटिल अल्कोहोलचेच आयसोमर्स आहेत सगळे. बरोबर. N ब्युटिल अल्कोहोल आहे, हा सेक ब्युटिल अल्कोहोल आहे, हा आयसोब्युटिल अल्कोहोल आहे, हा टर्ट ब्युटिल अल्कोहोल आहे. बरोबर. टर्शरी अल्कोहोल. नंतर हळूहळू तुम्हाला एकदा सारखे क्वेश्चन सोडवून चांगली प्रॅक्टिस होईल. आणि ह्याचं स्ट्रक्चर आहे बघा इथे, हा आहे टर्शरी कार्बन, हे आहे टर्शरी अल्कोहोल. बरोबर. आन्सर इज दिस वन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी अल्कोहोल. मी तुम्हाला आधी पण आयडिया सांगितले, ऑल N-isoniO आर प्रायमरी एक्सेप्ट आयसोप्रोपिल. बरोबर. म्हणजे हा आयसोप्रोपिल आहे, हा सेकंडरी असतो, हा सोडून द्या. आयसोब्युटिल. बरोबर. हे प्रायमरी असणारच आहे. आणि तरी पण इथं मी आपले स्ट्रक्चर काढलेले आहेत बघा. स्ट्रक्चर आहे तिथे, आयसोप्रोपिल, आयसोब्युटिल आहे, इथं हा पेंटेन 2 ऑल आहे, हा ब्युटेन 2 ऑल आहे. इथं नंबरच इंडिकेट करतायत, हे सेकंडरी इथं आहे, सेकंडला आहे. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे हा आहे आपला प्रायमरी CH2OH आणि आयसोब्युटिल आहे. बरोबर. पटकन विदिन अ सेकंद आपण आन्सर काढू शकतोय. निओपेंटिल अल्कोहोल इज. तर निओपेंटिल काय असणार आहे, तर ऑप्शन वाचायला लागतील आधी. इट इज अ प्रायमरी अल्कोहोल. ऑल N-isoniO आर प्रायमरी एक्सेप्ट आयसोप्रोपिल. बरोबर. म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. आणि निओपेंटिलचं स्ट्रक्चर असं असणार आहे. बरोबर. हे निओपेंटिल अल्कोहोल. बरोबर. आता पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. 2-इथिल सायक्लोपेंटॅनॉल इज. आता 2-इथिल सायक्लोपेंटॅनॉल हा आहे इज. त्यांना काय ऑप्शन्स कसे हवेत बघा. हे ॲरोमॅटिक अल्कोहोल आहे का, नाही. सेकंडरी अल्कोहोल आहे, येस. हा बघा, हा OH ग्रुप इज अटॅच टू दिस कार्बन विच इज अटॅच टू अदर 2 कार्बन. सेकंडरी अल्कोहोल आहे. बरोबर. म्हणजे हे आलं आन्सर. बरोबर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह अल्कोहोल. आता N ब्युटिल अल्कोहोल इथं स्ट्रक्चर आहे, आयसोब्युटिल अल्कोहोल स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट, सेक ब्युटिल अल्कोहोल आहे, इथे स्ट्रक्चर आहे. आणि टर्ट ब्युटिल अल्कोहोल. हे ब्युटिलचे 4 आयसोमर्स आहेत. इथं लक्षातच ठेवा, सॅक ब्युटिल इज अ असिमेट्रिक कार्बन आयटम. हा का कार्बन इट इज अटॅच टू 4 डिफरंट ग्रुप्स. इट इज अ असिमेट्रिक आणि हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणार आहे. नंतर तुम्हाला प्रॅक्टिसने लक्षातच येईल, ब्युटिलच्या 4 पैकी हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो, सेक ब्युटिल. म्हणजे ब्युटेन 2 ऑल, म्हणजे ऑप्शन हे. बरोबर. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 15. हाऊ मेनी कंपाऊंड्स शो ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H9O. हाऊ मेनी अल्कोहोलिक कंपाऊंड्स पाहिजे इकडे. ओके. नेक्स्ट, आता इथे तेच C4H9 म्हणजे हे 4 आहेत. बरोबर. त्याच्यापैकी हा एकटाच ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, म्हणजे हा सॅक ब्युटिल. म्हणजे 1 आन्सर. बरोबर आहे. हा अल्कोहोल पाहिजे इथं. हाऊ मेनी अल्कोहोलिक कंपाऊंड. नेक्स्ट, in allylic, vinylic and benzylic alcohols, the OH group is attached to ... hybridized carbon atoms. ॲक्च्युली अजून तुम्ही वर्डिंग वेगळं लिहू शकतो. आपण अजून एक और बघा, हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ कार्बन ॲटम टू विच OH group is attached in allylic, vinylic and benzylic alcohols respectively. आता ह्याच्यासाठी तुम्ही आधी डेफिनेशन तुम्हाला माहिती आहेत, अलिलिक, विनिलिक आणि बेन्झिलिकच्या.
बरोबर. इथं मी जस्ट तुम्हाला एक एक एक्झाम्पल घेतलेले आहेत. अलिलिकचं प्रायमरी घेतले, तुम्ही सेकंडरी घ्या किंवा टर्शरी घ्या. OH इज अटॅच टू sp3 आहे. विनिलमध्ये sp2 आणि बेन्झिलिकमध्ये sp3 असतो. मग तो प्रायमरी किंवा सेकंडरी किंवा टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल घ्या, कुठलाही घ्या. बरोबर. त्यामुळे आन्सर येणार आहे sp3, sp2 आणि sp3. अलिलिकमध्ये तो sp3ला अटॅच असतो, विनिलिकमध्ये sp2ला आणि बेन्झिलिकमध्ये sp3ला. बरोबर. तर द आन्सर. नेक्स्ट, in the carbinol system of nomenclature, alcohols are considered as derivatives of. हे आहे कार्बिनॉल. बरोबर. कार्बिनॉल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथाइल अल्कोहोल. म्हणजे हे H रिप्लेस बाय दुसरे ग्रुप ठेवले की त्या ग्रुपची नावं लिहायचं आणि हा आहे आपला कार्बिनॉल. म्हणजे हे मिथाइल अल्कोहोलचं डेरिव्हेटिव्ह असतात. म्हणजे हे आन्सर. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ सेक ब्युटिल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. हे आहे आपलं सेक ब्युटिल अल्कोहोल. आता हे आहे आपला कार्बिनॉल. कार्बिनॉलवरती काय आहे बघा, हे इथिल आहे आणि इकडं मिथिल आहे. म्हणजे अल्फाबेटिकली बघा, इथिल मिथिल कार्बिनॉल असं नाव कुठे आहे, इथिल मिथिल कार्बिनॉल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज टर्ट ब्युटिल कार्बिनॉल. आता टर्ट ब्युटिल कार्बिनॉल हा आहे आपला कार्बिनॉल, त्याच्यावरती हे टर्ट ब्युटिल. बरोबर. म्हणजे हे आहे आपलं आन्सर, हे टर्ट ब्युटिल कार्बिनॉल. बरोबर. हे नाही, हे टर्ट ब्युटिल अल्कोहोल हे कॉमन नेम आहे याचं आणि याचं कार्बिनॉल सिस्टीम प्रमाणे नाव काही. हा आहे आपला कार्बिनॉल, ट्राय मिथिल कार्बिनॉल नाव आहे याचं. क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज टर्ट ब्युटिल कार्बिनॉल. दिस इज अ टर्ट ब्युटिल कार्बिनॉल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ इथिल कार्बिनॉल. आता इथिल कार्बिनॉल कसा असेल बघा, इथिल कार्बिनॉल हे कार्बिनॉल. म्हणजे IUPAC नेम काय असेल, प्रोपेनॉल. प्रोपेनॉल और प्रोपेनॉल. बरोबर. म्हणजे हे. नेक्स्ट, IUPAC नेम ऑफ क्रोटोनिल अल्कोहोल. तुम्ही व्हिनिल, अलिल, क्रोटोनिल हे ग्रुप पक्के लक्षात ठेवा. हा आहे क्रोटोनिल. बरोबर. प्रायोरिटीप्रमाणे इकडून नंबरिंग 2 आणि हे ब्यूट 2 इनॉल. नंतर प्रॅक्टिसने पाठच होऊन जातं ते ब्यूट 2 इनॉल. बरोबर. हे क्रोटोनिल अल्कोहोल. नेक्स्ट वन, वेन इथाइल आयोडाइड इज बॉइल्ड विथ अ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड इट गिव्स. आता हा आहे इथाइल आयोडाइड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड का म्हटलं त्याने, कारण AgOH इज अ अनस्टेबल. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड AgOH देईल. 2 Ag 2 O 2 H AgOH मिळेल. बरोबर. आता तुम्हाला मी टॅक्ट सांगितलेले आहे, सोडियम, पोटॅशियम आणि सिल्वर पटकन हॅलोजनला कंबाईन होतात. हे गेले. काय राहिलं बघा, इथेनॉल, इथाइल अल्कोहोल किंवा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन I- इज रिप्लेस बाय OH- गिव्स इथाइल अल्कोहोल. इथं ऑप्शन बघायला लागतील आपल्याला, इथाइल अल्कोहोल दॅट इज इथेनॉल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. बघा क्वेश्चन नंबर 23 हा आहे, याचा IUPAC नेम हवा आहे. बरोबर आहे. इकडून नंबरिंग करायला लागेल. बरोबर. 1 2 3 4 5 6 म्हणजे 5 ब्रोमो, 6 झाले हेक्झेन, 2 ऑल. असं कुठे बघायचं, हे काय नंबरिंग असं केलं ना मी इकडून. बरोबर. 5 ब्रोमो, हेक्झेन, 2 ऑल. दिस इज द नेम. नेक्स्ट वन. आता क्वेश्चन आहे बघा पुढचा, चांगला क्वेश्चन आहे. आयसोब्युटायलिन आहे, रिॲक्टिव्ह अल्किन आहे. बरोबर. इथे वॉटर इन ॲसिडिक मिडियम. म्हणजे काय आहे, ॲसिडिक हायड्रेशन बाय इन ॲसिडिक मिडियम. बरोबर. आता ए मिळतोय. व्हॉट इज द नेम ऑफ कंपाऊंड ए अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. आधी आपण ए फाइंड आउट करूया. ॲसिड कॅटॅलाइज्ड हायड्रेशन फॉलोज मार्कोनिकॉफ्स रूल. केलेलं आहे आपण पक्क छान. म्हणजे काय, हा कमी, ही डबली बॉन्डेड कार्बन कमी H याला आहेत म्हणजे OH याला जाईल, म्हणजे मिळेल टर्ट ब्युटिल अल्कोहोल. याचा आपल्याला कार्बिनॉल सिस्टीम प्रमाणे नेम हवा आहे. हा आपला कार्बिनॉल आहे, त्याच्यावरती 3 मिथिल ग्रुप आहेत म्हणजे ट्राय मिथिल कार्बिनॉल. असं ऑप्शन कुठे बघायचं, ट्राय मिथिल कार्बिनॉल, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन ए आहे. इथं बघा, हायड्रोबोरेशन
ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. बरोबर याच्या उलटं असतं. इथं मार्कोनिकॉप्स रूल असतो, तर इथं अँटी मार्कोनिकॉप्स रूल असतो. प्रोडक्ट मिळालाय तुम्हाला प्रोपेनॉल. हा काय असणार आहे? अल्किन. कुठला अल्किन असेल? प्रोपिन असेल. रिॲक्शन लिहायची पण गरज नाही आहे. तरी तर बघा, प्रोपिन OH इथं जाईल आणि H इथं जाईल. हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 25 नंतर 26 मध्ये बघा. आता हा इथे विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन विल गिव्ह प्रोपेन टू ऑल. तर रिॲक्शन दिलेत, त्याच्यापैकी कुठे कुठे प्रोपेन टू ऑल मिळतोय बघूया. तर पहिलं आहे प्रोपिन ॲसिड कॅटॅलाइज हायड्रेशन. इथं OH जाईल. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल इथं OH जाईल. प्रोपेन टू ऑल. हा प्रोपेन टू ऑल देतोय. नेक्स्ट हे आहे ॲसिटोन. हे रिड्युसिंग एजंट आहे. इथे एक H आणि इथे एक H ॲड केला, प्रोपेन टू ऑल मिळाला. बरोबर. म्हणजे हा पण प्रोपेन टू ऑल देतोय. नेक्स्ट बघा, ॲसिटाल्डिहाइड आणि CH3MgB आणि मग हायड्रॉलिसिस. आता इथं तुम्हाला मी 2 टॅक्ट सांगते. आपण केलेलं आहे. फॉर्माल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल व्हेन रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. अदर अल्डिहाइड गिव्स सेकंडरी अल्कोहोल आणि कीटोन गिव्स टर्शरी अल्कोहोल. बरोबर. हा एक वे आहे. म्हणजे इथं आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळणार आहे आणि टोटल कार्बन ॲटम 3 झाले, म्हणजे प्रोपेन टू ऑल मिळणार आहे. हा एक वे आहे. आणि दुसरी टॅक्ट बघा, हे ॲसिटाल्डिहाइड आहे, पण तुम्हाला टॅक्ट सांगितलेले मी काय करायचं, हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट मधला R असतो ना, तो इथं जॉईन करायचा आणि याचं H करायचं. इथं CH3 आणि इथं H, प्रोपेन टू ऑल. इथं CH3 जॉईन केला आणि याचं H इथं ॲड केलं. बरोबर. रिॲक्शन लिहित बसायचं नाही, पटाफट टॅक्ट वापरायचे आणि आन्सर काढायचे. इथं CH3 जोडा आणि याचं H करा. प्रोपेन टू ऑल मिळाला. बरोबर. म्हणजे हा पण प्रोपेन टू ऑल देतोय. नेक्स्ट हा बघूया आता, फॉर्माल्डिहाइड आणि इथिल मॅग्नेशियम आयोडाइड. आता फॉर्माल्डिहाइड असलं की प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. कुठलं प्रायमरी अल्कोहोल मिळेल? हा C2H5 इथं जॉईन करायचा आणि याचं H करायचं, म्हणजे N प्रोपिल अल्कोहोल मिळेल. म्हणजे बघा, हा N प्रोपिल अल्कोहोल मिळेल इथं, म्हणजे हे नाही मिळणार. बरोबर. प्रोपेन टू ऑल कोण कोण देईल? 1, 2 आणि 3. मग आता 1, 2, 3 कुठे आहे बघा, इथे आहे 1, 2, 3. देअरफॉर ऑप्शन इज D. नेक्स्ट, which one of the following compounds give a secondary alcohol upon treatment with Grignard's reagent. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, फॉर्माल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल देतो, अदर अल्डिहाइड सेकंडरी अल्कोहोल देत आहेत आणि कीटोन्स टर्शरी अल्कोहोल देत आहेत. बरोबर. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल कोण देईल? अदर अल्डिहाइड. मग अदर अल्डिहाइड इथं आहे ॲसिटाल्डिहाइड. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इथं मी सांगितलेलं आहे फॉर्माल्डिहाइड प्रायमरी देतो, हे असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट 28 क्वेश्चन नंबर 28 बघा. बरोबर. 28 मध्ये काय आहे, हा त्याने एक रिॲक्टंट दिला आहे. इथं ॲसिड कॅटॅलाइज्ड हायड्रेशन आहे आणि इथं हायड्रोबोरेशन आहे. इथं मार्कोनिकॉप्स रूल होणार आहे आणि इथं अँटी मार्कोनिकॉप्स रूल होणार आहे. म्हणजे इथे बघा, इथे मार्कोनिकॉप्स रूल म्हणजे काय, ह्या कार्बनला H नाहीच आहेत आणि ह्या कार्बनला एक H आहे, म्हणजे कमी H असलेला हा कार्बन आहे, म्हणजे इथं OH जाईल. बरोबर. हा आणि याच्यामध्ये अँटी मार्कोनिकॉप्स रूल, म्हणजे OH कुठे जाईल? इथे जाईल. बरोबर. म्हणजे हा प्रोडक्ट मिळणार. पण त्यांना काय हवी आहेत? A आणि B ची नावं आहेत. A काय बघा, 1 मिथिल सायक्लोहेक्झेनॉल आणि हा काय आहे? 2 मिथिल सायक्लोहेक्झेनॉल. 1 मिथिल सायक्लोहेक्झेनॉल आणि 2 मिथिल सायक्लोहेक्झेनॉल. D ऑप्शन आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. बघा, हा कंपाऊंड दिला, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे आणि इथं रिएजंट हवे आहेत त्यांना X आणि Y. बरोबर. रिएजंट काय हवे आहेत ते आणि मग प्रोडक्ट दिलेले आहेत त्याने. बरोबर. इथं काय झालेलं आहे बघा, CHOचं CH2OH. बरोबर. आणि इथे CH2OH म्हणजे रिडक्शन झालं आहे. इथं डबल बॉन्ड पण रिड्यूस झाला आहे, इथे डबल बॉन्ड नाही झाला रिड्यूस. आपण छान, आपल्याला माहिती आहे इथे काय, ओनली अल्डिहाइड रिड्यूस करायचं आहे टू प्रायमरी अल्कोहोल, डबल बॉन्ड रिड्यूस न करता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड देन हायड्रोलाइज. आणि इथं दोन्ही रिड्यूस होत आहेत. तुम्ही वापरा हायड्रोजिनेशन, कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन, म्हणजे निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलेडियम आणि हायड्रोजन, म्हणजे ऑप्शन हे येणार आहे. बरोबर. इथे हा डबल बॉन्ड रिड्यूस करत नाही आहे
आणि इथे डबल बॉन्ड आणि अल्डिहाइड दोन्ही रिड्यूस करणारा हा आहे. बरोबर, हा स्पेसिफिक आहे, फक्त अल्डिहाइड किंवा कीटोनला रिड्यूस करतो किंवा ॲसिडला डबल बॉन्ड रिड्यूस करत नाही हा. बरोबर, त्यामुळे हा तसाच राहतो, त्यामुळे हा स्पेसिफिक आहे, तो इथे असणार आहे. बरोबर. नेक्स्ट, नाव फॉर्माल्डिहाइड रिएक्ट्स विथ इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड फॉलोड बाय हायड्रॉलिसिस टू फॉर्म. मी सांगितलं तुम्हाला फॉर्माल्डिहाइड असलं की प्रायमरी अल्कोहोल. कुठला प्रायमरी अल्कोहोल मिळेल बघा बरं, हे 2 कार्बन आणि हे 1 कार्बन म्हणजे 3 कार्बन ॲटमचा प्रायमरी अल्कोहोल म्हणजे एन प्रोपिल अल्कोहोल मिळणार आहे. किंवा दुसरा वे, हे बघा असं पटकन फॉर्माल्डिहाइड लिहायचा आणि काय करायचंय, त्याला इथिल, इथे इथिल जॉईन केला, इथिल म्हणजे एन प्रोपिल अल्कोहोल मिळेल. बरोबर, आणि ओचा OH करायचा. बरोबर, कुठलाही वे वापरा, तुम्ही पटकन आन्सर फाइंड आउट करू शकताय. नेक्स्ट, ॲसिटिक ॲसिड ऑन रिएक्शन विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड देन प्रोडक्ट इज हायड्रोलाइज इट गिव्स. ॲसिड कार्बॉक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडने केलं आणि मग हायड्रॉलिसिस केलं, असं की तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल जेवढे कार्बन ॲटम आहेत तेवढा म्हणजे CH3 ह्या COOHचं CH2OH करायचं, म्हणजे काय मिळाला तुम्हाला, इथाइल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल. आन्सर इज इथेनॉल हा आला. बरोबर. नेक्स्ट, आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन. 1,2-इपॉक्सी इथेन. बरोबर, आणि हे एक्स रिएजंट हवं आहे आणि मग हायड्रॉलिसिस आणि मग प्रोडक्ट मिळतो N ब्युटिल. आता 1,2-इपॉक्सी इथेन जर तो त्याच्यावरती सबस्टिट्यूएंट नाही आहेत म्हणजे तो प्रायमरी अल्कोहोल देणार आहे. बरोबर, हा आहे आपला 1,2-इपॉक्सी इथेन. बरोबर, आता इथं 2 कार्बन ॲटम वाढत आहेत नेहमी, ह्याच्यात 2 असतात ना, हे 2 वाढणार आहेत आणि प्रोडक्ट तयार झाला आहे तो N ब्युटिल. बरोबर, म्हणजे 4चा आहे, म्हणजे ह्या ग्रिग्नाडमध्ये 2चा असणार आहेत. आणि हे बघा हा असा 2 म्हणजे इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड असणार आहे, हा इथं असा जॉईन करायचा आणि या ओचा OH करायचा. बरोबर, असं पटकन तुम्हाला रिएक्टन दिला तर प्रोडक्ट आला पाहिजे किंवा रिएजन काढता आला पाहिजे, अशी ती प्रॅक्टिस करायची आहे. बरोबर, म्हणजे 4 कार्बन ॲटम आहेत इथं, इथं 2 आहेत म्हणजे हा 2 आणि करून बघायचा असा, हा इथं अटॅच केला की बरोबर होईल. हा आपण इथं अटॅच करतो आणि ओचा OH करतो. नेक्स्ट क्वेश्चन 33. बघा 33 नंबरचा क्वेश्चन आहे. इकडे ए, तिथं काय आहे, निकेल आणि हायड्रोजन गॅस, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे रिडक्शन करतोय आपण, आणि इथं मिळालंय का सेकंडरी अल्कोहोल. आता इथं तुम्हाला माहिती आहे अल्डिहाइड ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अल्कोहोल, सिंपल रिडक्शन, आणि कीटोन ऑन रिडक्शन गिव्स सेकंडरी अल्कोहोल. हा सेकंडरी अल्कोहोल आहे, इथे एक H इथे एक H ॲड केलाय म्हणजे इथं काय हे H काढा म्हणजे इकडचं तुम्हाला मिळेल हे ॲसिटोन मिळेल. इथं त्याचं रिडक्शन केलं की हे मिळेल. जस्ट थोडंसं मॅथ्स वापरायचं, ते रिडक्शन केलं आहे, H2 ॲड केलं आहे, मग ह्या H2ला तुम्ही असं रिमूव्ह केलं की तुम्हाला हे H2 काढलं की काय मिळणार आहे, इथं उरलेलं ॲसिटोन. आणि कुठला प्रोडक्ट, कुठला कंपाऊंड आहे की तो ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्ट केल्यावर सेकंडरी अल्कोहोल देईल. सेकंडरी अल्कोहोल कोण देतं, अल्डिहाइड्स अदर दॅन फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल देतोय, अदर अल्डिहाइड सेकंडरी अल्कोहोल देत आहेत, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि बघा दुसरं, हा CH3 इथं जॉईन केला आहे, हा CH3 इथं जॉईन केला आहे. बरोबर, आणि ओचं OH होतं आहे. मग आता उरलं काय बघा, हे ॲसिटाल्डिहाइड, हे ॲसिटाल्डिहाइड असणार आहे कारण हे आपण इथं ॲड केले हे आणि हे ड्युरिंग दिस प्रोसेस. बरोबर, म्हणजे हा तुम्हाला मिळाला ॲसिटाल्डिहाइड. बरोबर. नेक्स्ट हा आला ॲसिटाल्डिहाइड. नेक्स्ट म्हणजे तुम्हाला A आहे ॲसिटोन आणि B आहे ॲसिटाल्डिहाइड, हे आहे आन्सर. बरोबर, टॅक्ट कळली कसं करायचं पटकन. इथं काय CH3 केलं ना म्हणजे हा याच्यावर बोट ठेवायचं आणि H ॲड केलं, उरलेलं असतं ते इकडं असतं, मग इथं पण तसंच करायचं, ह्याच्यावर ठेवायचं म्हणजे हा मिळेल तुम्हाला. नेक्स्ट, विच आयसोमर ऑफ ब्युटिल अल्कोहोल हॅज द हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. आता प्रिपरेशनचे झाले, आता फिजिकल प्रॉपर्टी सुरू झाल्या. मी तुम्हाला टॅक्ट खूप चांगली टॅक्ट सांगितलेले शिकवताना, असा बॉइलिंग पॉईंट वाढत जातो. बरोबर, जसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं, आणि जसं ब्रँचिंग वाढत जाईल तसा बॉइलिंग पॉईंट काय होतोय, कमी होतोय. बरोबर, म्हणजे इथं काय होणार आहे, N ब्युटिल हायेस्ट बॉइलिंग पॉईंट, मग हा म्हणजे टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचा
लोएस्ट असणार आहे, प्रायमरी अल्कोहोलचा हायेस्ट असणार आहे. आता त्यांनी काय विचारले, हायेस्ट बॉइलिंग पॉईंट विचारले. आणि कुणाचे विचारलेत बघा, एन ब्युटिल, आयसोब्युटिल, सेक ब्युटिल आणि टर्ट ब्युटिल. एन ब्युटिल, आयसोब्युटिल, सेक ब्युटिल आणि टर्ट ब्युटिल. हायेस्ट कोण आहे, हा, म्हणजे ॲन्सर एन ब्युटिल अल्कोहोल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, लोअर अल्कोहोल्स आर मिसिबल विथ वॉटर ड्यू टू. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, का मिसिबल होत आहेत, का सोल्युबल होत आहेत वॉटरमध्ये, कारण ते वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग करतायत. म्हणजेच काय, फॉर्मेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर इन बिटवीन द मॉलिक्युल्स हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर बरोबर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करतायत, म्हणून ते मिसिबल आहेत, सोल्युबल आहेत. बरोबर. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल हॅज अ लोएस्ट बॉइलिंग पॉईंट. आता एक्झाम्पल काय दिलेत बघा, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल. मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल आणि ब्युटेनॉल. नंबर नाही दिला म्हणजे तो वन आहे, ब्युटेनॉल आहे. कुणाचा हायेस्ट असेल, हा. लोएस्ट कुणाचा असेल, हा, म्हणजे कोण आहे, मिथेनॉल हे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स हॅज अ हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. आता कंपाऊंड बघा काय दिलेले आहेत, एन ब्युटेन, इथिल क्लोराईड, प्रोपेनॉल आणि प्रोपेन टू ऑल. बरोबर. आता इथे बघा एक टॅक्ट सांगते मी तुम्हाला. अल्केन कम्पॅरेटिव्हली, तुम्ही आधी अल्केन टॉपिक शिकले, त्याच्यानंतर अल्किल हॅलाइड, त्याच्यानंतर अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं, त्यामुळं हायेस्ट बॉइलिंग पॉईंट असतो इकडे यात कम्पॅरिझनमध्ये. म्हणजे इथे कोणाचा हायेस्ट असेल, हा अल्केन गेला, इथिल क्लोराईड गेला, म्हणजे हे अल्कोहोल. म्हणजे कम्पॅरेटिव्हली अल्कोहोलचा जास्त असतो. पण इथे त्यांनी दोन ऑप्शन दिलेत, प्रोपेनॉल आणि प्रोपेन टू ऑल. परत ती मगाशी स्ट्रॅक्ट वापरायची. हा प्रोपेनॉल आहे आणि प्रोपेन टू ऑल ब्रँचिंग आला परत इथे, प्रोपेन टू ऑल. बरोबर. म्हणजे काय होणार आहे इथं, परत बॉइलिंग पॉईंट कमी होणार. म्हणजे हायेस्ट कोण आहे ह्या दोघांमध्ये, याचा. म्हणजे ॲन्सर काय येईल, प्रोपेनॉल. बरोबर, हे ॲन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following can be used to test the acidic nature of ethanol. बरोबर. ॲसिडिक नेचर ऑफ इथेनॉल. इथेनॉल अल्कोहोल आहे, अल्कोहोल्स आर वीकली ॲसिडिक. ते वीक बेस बरोबर रिॲक्ट होत नाहीत. सोडियम बायकार्बोनेट बरोबर होणार नाही, सोडियम कार्बोनेट बरोबर होणार नाही. लिटमसला पण तो न्यूट्रल आहे, लिटमसवरती ब्ल्यू लिटमस पेपर पण तो रेड करत नाही. बरोबर. कारण अल्कोहोल्स आर वीकली ॲसिडिक, दे रिॲक्ट ओनली विथ अ स्ट्रॉंग बेस लाईक अ सोडियम मेटल. ह्याच्याने आपण टेस्ट करू शकतोय, सोडियम मेटल बरोबर तो रिॲक्ट होईल. बरोबर. नेक्स्ट, तर दिलेलं आहे मी असं, यांच्याबरोबर रिॲक्ट होणार नाही, सोडियम बरोबर फक्त रिॲक्ट होईल. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन. आता काय, 23 ग्रॅम ऑफ सोडियम मेटल वेन रिॲक्ट्स विथ इथेनॉल लिबरेट्स. आता बघा, इथेनॉल बरोबर सोडियम मेटलची रिॲक्शन, इथेनॉल आणि हा आहे सोडियम मेटल. बरोबर. आता इथे काय होतंय बघा, काय आहे, सोडियम ॲसिडिक नेचर आहे. म्हणजे ॲसिडिक म्हणजे हे एच बरोबरची रिॲक्शन, एच रिप्लेस्ड बाय एन ए. बरोबर, एन ए आला. आता ह्याला तुम्हाला बॅलन्स करायला लागेल. बॅलन्स करायला काय, एच काय, ही रिॲक्शन बॅलन्सच आहे, पण एच काय असतो, H2च्या फॉर्ममध्ये असतो. म्हणून ह्याला 2 केलं, म्हणून याला 2, म्हणून याला 2 आणि याला 2. बरोबर. आणि असा हा हायड्रोजन गॅस लिबरेट झाला. आता ह्या रिॲक्शनमध्ये बघा, सोडियमचं ॲटॉमिक मास आहे 23, 2 × 23. एवढे सोडियम लागत आहेत 1 मोल हायड्रोजन गॅस, म्हणजे किती, 2 ग्रॅम हायड्रोजन गॅस तयार व्हायला. बरोबर. आता मग याला काय करूया आपण, त्याने काय दिलेलं आहे, 23 ग्रॅम ऑफ सोडियम म्हणतात ना, म्हणून मग काय करू आपण, हा 2 गेला इकडचा, हा 2 गेला, म्हणजे इथं, म्हणजे 23 ग्रॅमसाठी 1 ग्रॅम हायड्रोजन तयार होईल. बरोबर. आता तुम्हाला मोल कन्सेप्ट माहिती आहे. बरोबर. 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन म्हणजे हे मोलर मास ऑफ हायड्रोजन आहे, म्हणजे 1 मोल झाला. 1 मोलचा व्हॉल्यूम 22.4 लिटर असतो, म्हणजे DM³ असतो ॲट STP. बरोबर. मग 2 ग्रॅमचा एवढा, मग 1 ग्रॅमचा व्हॉल्यूम काय असेल, हाफ करायचा, याचा हाफ, म्हणजे 11.2 DM³ ॲट STP. हे ॲन्सर आपल्याला शोधावं लागेल. 11.2 DM³ ऑफ हायड्रोजन गॅस ॲट STP. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन,
Which of the following alcohols has minimum reactivity with a sodium metal? इथे आता सोडियम मेटल म्हणजेच ॲसिडिक नेचर, म्हणजेच OH बॉन्ड ब्रेक होणार आहे तुमचा, म्हणजे Hची रिॲक्शन आहे, म्हणजे कुणाचे असणार आहे? बरोबर आहे, कुणाची असणार आहे? Hमध्ये कुणाचा असतो असा? टर्शरी. तर बघा, हा आधी आपण ऑप्शनचे फॉर्म्युले बघूया. ब्युटेनॉल, 2-मिथिल प्रोपेनॉल म्हणजे टर्ट ब्युटिल अल्कोहोल आहे. सॅक ब्युटिल प्रोपेन 2 ऑल सॅक प्रोपिल अल्कोहोल आहे म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. आणि 2-मिथिल प्रोपेन 1 ऑल म्हणजे आयसोब्युटिल आहे. OH बॉन्ड ब्रेक व्हायची रिॲक्शन फास्ट कोणाबरोबर असते? म्हणजे हा एक इथे टॅग लक्षात ठेवा तुम्ही, हा ROH हा बॉन्ड ब्रेक व्हायला रिॲक्टिव्हिटी असते प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशी. आणि हा बॉन्ड ब्रेक होण्यासाठी रिॲक्टिव्हिटी असते टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. बरोबर, हे लक्षात ठेवा. बरोबर. आता म्हणजे अल्कोहोल हॅज अ मिनिमम रिॲक्टिव्हिटी विथ अ सोडियम मेटल. सोडियम मेटल बरोबर म्हणजे ॲसिडिक नेचर, म्हणजे हा बॉन्ड ब्रेक व्हायची आहे, म्हणजे रिॲक्टिव्हिटी जास्त कुणाची असते? प्रायमरीची. आता त्याने काय विचारले? मिनिमम रिॲक्टिव्हिटी म्हणजे टर्शरीची. म्हणजे ह्यातला तुम्हाला टर्शरी शोधून काढायचं आहे. म्हणजे 40मध्ये ह्यात आता हे ॲन्सर दिलेले आहेत, हा टर्शरी आहे, म्हणजे हा टर्शरी आहे 2-2. बरोबर आहे. हा म्हणजे ह्याची मिनिमम रिॲक्टिव्हिटी. बरोबर. नेक्स्ट, आता इथेनॉल, ॲसिटाइल क्लोराईड, पिरिडीन गिव्ज ए इज. इथेनॉलची रिॲक्शन ॲसिटाइल क्लोराईड बरोबर. ॲसिटाइल क्लोराईड असेल, ॲसिटिक ॲसिड असेल किंवा ॲसिटिक अनहायड्रेट असेल. इथं तुम्हाला ईस्टर मिळणार आहे. याच्यामध्ये टॅग बघा, हा दिस H रिप्लेस्ड बाय दिस ॲसिटाइल ग्रुप. हा CO इथं असा इकडून असा इथं जॉईन करायचा, म्हणजेच हा H आणि हा Cl जाणार आहे. म्हणजे हा आणून इथं जॉईन केला तरी चालेल तुम्ही. CH3CO O CH2CH3. बरोबर. म्हणजे ईस्टर मिळणार आहे. कुठलं ईस्टर? आधी नाव कुणाचं लिहायचं? ऑक्सिजन ॲटमला अटॅच असलेल्या अल्किल ग्रुपचं नाव ईस्टरमध्ये लक्षात ठेवा. इथाइल ॲसिटेट, इथाइल इथॅनोएट. बरोबर, हे येणार आहे ऑप्शन. बरोबर. तुम्ही नॉमेनक्लेचर आधी पक्क करून घ्या. व्हिडिओ खूप छान बनवलेले आहेत नॉमेनक्लेचरचे, ते एकदा बघून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. खूप ट्रिक्स दिलेले आहेत तिकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ कंपाऊंड A ऑन ट्रीटमेंट विथ ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट गिव्ज ॲसिटिक ॲसिड. ए काय होतोय? ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट बरोबर तुम्हाला ॲसिटिक ॲसिड मिळतोय. बरोबर. अँड व्हेन कंपाऊंड A रिॲक्ट्स विथ पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट म्हणजे PCC बरोबर तुम्हाला ॲसिटाल्डिहाइड देतो. तर ए काय आहे? आता बघा, इथे ॲसिडिक केलं पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, ऑक्सिडेशन आहे. बरोबर. ॲसिटिक ॲसिड, सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम मिळत आहेत, म्हणजे हे प्रायमरी अल्कोहोल आहे. म्हणजे सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम म्हणजे 2 कार्बन ॲटमचा, म्हणजे हा इथाइल अल्कोहोल. आणि PCC बरोबर केलं की अल्डिहाइड देतोय, म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल, 2 कार्बन ॲटमचा प्रायमरी अल्कोहोल, म्हणजे हे इथेनॉल, म्हणून इथाइल अल्कोहोल. दिस इज द आन्सर. नेक्स्ट बघूया आपण 43. सोपे क्वेश्चन्स आहेत आता का. फॉर द रिॲक्शन हे HX OH रिप्लेस्ड बाय X- कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे? तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी, केलेलं आहे आपण, आणि तुम्हाला येतं. हा कोण असणार आहे? HI, HBr आणि HCl. असं कुठे बघा, इथे आहे. बरोबर. हा असा ऑप्शन पाहिजे आपल्याला. बरोबर. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल इज रेजिस्टंट टुवर्ड्स ऑक्सिडेशन. आता मी मगाशी तुम्हाला हे जसं सांगितलं, हे कुणाकुणासाठी असा H बॉन्ड होणारं? ॲसिडिक नेचर म्हणजेच कोण? सोडियम मेटल बरोबर, किंवा इस्टरिफिकेशनमध्ये ईस्टर तयार होणार, फॉर्मेशन ऑफ ईस्टरसाठी. बरोबर. आणि हे कुणासाठी OH बॉन्ड ब्रेक होतो? हे कुणासाठी असा की OH रिप्लेस्ड बाय X- म्हणजे रिॲक्शन विथ HX वगैरे. बरोबर, ही रिॲक्शन असणार आहे. आता ऑक्सिडेशनमध्ये पण काय होतंय, हा H आणि इथला H निघतोय,
बरोबर. म्हणजे ऑक्सिडेशनसाठी पण हाच सिक्वेन्स आहे, लक्षात ठेवा. ऑक्सिडेशनसाठी पण हाच सिक्वेन्स आहे. आणि हा सिक्वेन्स अजून कुणासाठी आहे? डिहायड्रेशनसाठी आहे. बरोबर, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता रेजिस्टन्स टुवर्ड्स ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कुणाचं फास्ट असतं? प्रायमरीचं, सेकंडरीचं, म्हणजे मग सेकंडरी. आणि टर्शरी डिफिकल्ट टू ऑक्सिडाईज, रेजिस्टंट टू ऑक्सिडाईज, त्याचं पटकन ऑक्सिडेशन होत नाही. मग ह्यातला टर्शरी अल्कोहोल कोण आहे? टर्ट ब्युटिल अल्कोहोल. बरोबर. नेक्स्ट घेऊया. अँड ईस्टर कॅन बी ऑप्टेन बाय द रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ. मग असे मी सांगितलं तुम्हाला, अल्कोहोल रिॲक्ट्स विथ कार्बोक्झिलिक ॲसिड, बरोबर, किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ज ॲसिड हलाइड, ॲसिड अनहायड्रेड, बरोबर, तो ईस्टर देतो. बरोबर. कार्बोक्झिलिक ॲसिड, ॲसिड हलाइड, ॲसिड अनहायड्रेड, सगळे तिन्ही पण, म्हणजे 1, 2 and 3. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. ए क्रोमिक ॲसिड बरोबर ऑक्सिडेशन आहे आणि देतोय इथिल मिथिल कीटोन. बरोबर. इथिल मिथिल कीटोन इथे. ओके. आता हा 45 झाला ना, मी तुम्हाला सांगितलं, पण त्याच्यासाठी बघा, अल्कोहोल रिॲक्ट विथ ॲसिड, ॲसिड हलाइड और ॲसिड अनहायड्रेड गिव्स ईस्टर. लक्षात ठेवा. नेक्स्ट. आता आपण हा बघतोय, ए क्रोमिक ॲसिड बरोबर इथिल मिथिल कीटोन. बरोबर. इथिल मिथिल कीटोन. आता हा काय आहे? कीटोन मिळतोय, ऑक्सिडेशन झालंय, म्हणजे हा, आणि CrO3 ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणजे हे सेकंडरी अल्कोहोल. आता बघा, इथे लिहून टाकायचं इथिल मिथिल कीटोन. आता ऑक्सिडेशन होते म्हणजे H निघून गेले, त्याला याला एक H आणि याला एक H जोडला की तुम्हाला इथे मिळणार आहे HH. बरोबर आहे. म्हणजे ब्युटेन टू ऑल सेकंडरी अल्कोहोल. आणि असंही तुम्ही शोधू शकताय, 4 कार्बन ॲटमचा सेकंडरी अल्कोहोल कुठे? ब्युटेन टू ऑल. किंवा हे पटकन असं, तुम्हाला ऑक्सिडेशन केलंय म्हणजे हा कोण असणार आहे? याचं रिडक्शन केलं की मिळणार आहे इथे H, इथे H असलेलं असणार आहे, हे 2 H गेले की मिळणार आहे, हे सेकंडरी अल्कोहोल आहे. बरोबर. नेक्स्ट. थोडंसं लॉजिक वापरा, खूप सोपं जाईल. एकदा तुम्ही प्रॅक्टिस करा, सोपं जाते. फॉर्मेशन ऑफ ब्यूट 2 इन ॲज अ मेजर प्रोडक्ट बाय डिहायड्रेशन ऑफ ब्यूट टू ऑल, ब्युटेन टू ऑल इज अकॉर्डिंग टू. ही काय आहे? ब्युटेन टू ऑलचं ब्यूट 2 इन, डिहायड्रेशन झालेलं आहे, इलिमिनेशन रिॲक्शन आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, इलिमिनेशनसाठी सेडझेव रूल. आणि जेव्हा अनसिमेट्रिकल रिएजंटची ॲडिशन असते अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये, तेव्हा मार्कोनिकॉफ्स रूल लागतात. इथे इलिमिनेशन आहे रिॲक्शन, सेडझेव रूल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्टली मॅच्ड. बरोबर. आता इथे बघा, ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल, मी आता तुम्हाला मगाशी सांगितलं, ॲसिडिक नेचरसाठी हा सिक्वेन्स आहे, म्हणजे इथं नाही दिला म्हणजे हे करेक्टली मॅच नाही आहे. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलसाठी पण हाच सिक्वेन्स असतो, हा बरोबर दिला आहे. बरोबर. ऑक्सिडेशनसाठी आणि ॲसिडिक नेचरसाठी हाच सिक्वेन्स असतो, पण इथं नाही आहे म्हणजे हे रॉंग आहे मॅच, हे बरोबर आहे. रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ लुकॅस रिएजंट. लुकॅस रिएजंट म्हणजे HCl आणि जे अनहायड्रेट ZnCl2. बरोबर. म्हणजे हा सिक्वेन्स हा बरोबर आहे, म्हणजे 2 आणि 3 बरोबर आहे. असं 2 आणि 3 बरोबर असलेलं आन्सर हेच आहे. तर बघा, दिलेलं आहे मी, ॲसिडिक नेचरसाठी हा सिक्वेन्स, बरोबर, डिहायड्रेशनसाठी हा सिक्वेन्स आणि ऑक्सिडेशनसाठी हा सिक्वेन्स आहे. असं थोडंसं आता मी हे तुम्हाला सांगितलं, हे थोडं लक्षात ठेवा. तुम्ही हे शिकवतांचे व्हिडिओ बघा, तिथं व्यवस्थित तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली आहे. बरोबर. नेक्स्ट बघा, इथिन HBr. इथिनमध्ये HBr ॲड केलं की काय होईल? तर बघा, आता इथिनमध्ये आपण HBr ॲड केलं, इकडे H आणि इकडे Br, इथिल ब्रोमाइड. मग ॲक्वियस NaOH म्हणजे काय होईल? Br रिप्लेस्ड बाय OH, इथाइल अल्कोहोल मिळेल हा. आणि इथाइल अल्कोहोलचे कॉपर वेपर्स म्हणजे हिटेड केलं आहे. बरोबर, केलेलं आहे आपण. बघा, ऑक्सिडेशन होतं आहे, काय मिळेल? हा H आणि हा H गेला, डिहायड्रोजिनेशन. बरोबर. ॲसिटाल्डिहाइड, C इज अ ॲसिटाल्डिहाइड. कुठे आहे? इथे आहे ॲसिटाल्डिहाइड. बरोबर. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अ अँटीफ्रीज एजंट इन अ ऑटोमोबाईल रेडिएटर्स. इथाइल अल्कोहोल वापरतात. बरोबर. तर दीज आर द क्वेश्चन्स. बरोबर. काही तुम्हाला डाऊट असतील तुम्ही
विचारा. ओके, ऑल द बेस्ट.